कोकणातल्या मंडणगडमधल्या शेठ गोशाळेमध्ये ही भातशेती चालू आहे। इथे बाजूला गोठा आहे आपला, आतमध्ये 52 कोकण कपिला गोवंश या ठिकाणी आहे, फॅमिली सगळी गोमातांची। आणि ही भातशेती आहे। हे आता पेरणी केली होती, आपण मागे दाखवलं होतं का व्हिडिओमध्ये मी। याला आवन म्हणतात, ग्रामीण शब्द याला आवन, रोप नाही म्हणत, आवन म्हणतात, आवन। आता हे काय दिसतंय, आवन खूप छान झालंय असं सगळे आता म्हणतात। मग आता बाजूला तुम्हाला ते बांधलेलं दिसेल काहीतरी, ते आहे खणणी करून काढलेलं भात। तर हे जे आहे हे काढलं जातं सगळं, याला म्हणतात खणणी करणे। हे खणून काढलं जाईल सगळं, असं छोटे छोटे बांधलं जाईल आणि मग हे मोकळं झालं सगळं खणून की ते नांगरलं जाईल पूर्ण शेत हे, आणि मग लावणी केली जाईल। भात लावलं जाईल, 2-2 रोपं 4-4 रोपं खाली लावली जातील, त्याला म्हणतात लावणी। आता चाललेली आहे ती खणणी, याच्या आधी झाली होती ती पेरणी, आणि दिसतंय ते आवन। तुम्हाला खणणी दाखवू, खणणीनंतर कसा दिसेल प्लॉट, नांगरणी दाखवू, आणि नंतर लावणीसुद्धा दाखवू। नमस्कार, शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ। जय गोमाता, वंदे मातरम।